पूर्वीच्या मायमावल्यांना एवढे कष्ट करावं लागायचे, सकाळी 4ला उठावं लागायचे. किती वाजता? 4ला उठायचं, आड्याहून पाणी काढायचं, शेण काढायचं, गौऱ्या थापायच्या, सारून घ्यायचं. आता 100% 99% 99 सारवायची गरज राहिलेली. अहो सारवायची गरज नाही महाराज, सारवलेल्या जाग्यावर झोपायचे पैसे घेतात आता. हे जे निघलंय ना महाराज पंचकर्मा, त्या कल्याणला एक ठिकाण असं आहे की सारवलेल्या जागेवर झोपायचे 5,000 रुपये पर डे. किती? 5,000 रुपये पर डे. मी जाऊन आलेलो आहे तिथं, आम्ही झोपलो. बाकीच्या यायचं नाही माहित मला, मी माझं सांगतोय. सारव शुद्ध गाईच्या शेणानं सारवलेली जी जागा आहे त्या जागेवर झोपण्याचा पर डे किती आहे? 5,000 रुपये. आपल्या घरी गाई असून हे असून ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या नाही, म्हणून सकाळी लवकर उठलं पाहिजेत. आता तुम्हाला काही गरजच नाही ना, आड्याहून पाणी आणायची गरज नाही राहिली, हापशाची गरज नाही राहिली. आता आपण नळ फिरवला की, अहो महाराज बटन दाबलं की बोर मध्ये पाणी येतं, बरोबर आहे का नाही? तरी पण महिलांना थोडा त्रासच होतो. ते कॉक सुरू करा, पाणी घ्या, पाहुणे आल्यावर त्यांना घेऊन जा. अशी मशीन निघली पाहिजेत महाराज की मशीन माणसाच्या तोंडाला लावली, बटन दाबलं की पोट भरूस तर पाणी घ्या, म्हणजे जायचं कामच नाही. 2 मशनरी यायच्या राहिल्या. चपात्याची मशीन आली, भाताची मशीन आली, भाजीची मशीन आली, भाकरीची मशीन आली, सगळ्या मशीनी आल्या. फक्त आता एक जेवणाची मशीन आली पाहिजेत महाराज, म्हणजे पाहुणे आले की मशीन मध्ये टाकायची. जे व्हेज आहे ते व्हेज बटन दाबायचे, नॉन व्हेज आहे ते नॉन व्हेज बटन टाकायचे. डायरेक्ट बटन दाबलं की पाहुणा ढेकर देतच बाहेर आला पाहिजे, बाकी काहीच विषय नाही. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये ऑफर ठेवायचे, आयटम ठेवायचे, जे लागेल ते खायचं, ढेकर देऊन. एवढं सोपं झालं. म्हणून सकाळी किती वाजता उठा? कमीत कमी 5 वाजता उठा. किती वाजता उठा? 5 वाजता उठा. अभ्यास करणाऱ्या मुलांना मुलींना माझी विनंती आहे, रात्रभर अभ्यास नका करू. ज्यांना असं वाटतं की आम्ही केलेलं पाठांतर आमचं जीवनभर लक्षात राहिलं पाहिजे, तर रात्री अभ्यास करून फायदा नाही. मुलांनी रात्री 8 वाजता 8:30 वाजता जेवण करून लगेच झोपायचं, सकाळी 4 वाजता उठायचं. किती वाजता उठायचं? 4 वाजता. 4 ते 7 पर्यंत तुम्ही जे पाठांतर करसाल, म्हातारे जरी झाले तरी ते पाठांतर तुमचं विसरणार. मी कीर्तनकार म्हणून सांगतो, मी विद्यार्थी अवस्थेमध्ये जेवढं पाठांतर केलेलं आहे सकाळचं तेवढंच माझ्या ध्यानात आहे. आता नवीन तर होतच नाही, हाय ते विसरत चाललंय. कारण की सकाळचा जो अभ्यास आहे, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर एवढं सुंदर माणसाचं मनावर. म्हणून सकाळी लवकर उठा. जिता सनो जित श्वासो जित संगो संघाला जिंका. माणसाच्या जीवनामध्ये मनावर विजय मिळवण्यासाठी संगती खूप महत्वाची महाराज. संघाला जिंका. पतन उद्धार संघाचा, पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा. जगावे आदमा संतती. जगावे आदमा संतसेवी. जगावे आदमा संतसेवी. जगावे आदमा पतन उद्धार संघाचा महिमा. म्हणून होईल तोपर्यंत चांगल्या माणसाची संगती करा. मी तर नारदाच्या गादीवरून तुम्हाला सर्वांना आव्हान करेल, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायनेचं नोकर कधी झालेलं चांगले महाराज. मी सांगतोय असं नाही, तुकोबरायचं प्रमाणे संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून जितासनो जित श्वासो जित संगो, 3 गोष्टी लक्षात आल्या. जितेंद्रिया, प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा. कबीर महाराज सांगतात, मन गया तो जाने दे, अरे मत जाने दे शरीर. ज्यावेळेस सासवडला बाजाराला जातात त्यावेळेस जिलेबी खायची इच्छा मनाला होती का तोंडाला होती? हो, कोणाला होती? मनाला जरी झाली तरी मन गेलं तरी चालतं, पण शरीर जाऊ देऊ नका. प्रत्येक इंद्रियाला सवय लावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. हाताचं भूषण काय आहे? हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. जोपर्यंत तुम्ही दान देत नाही तोपर्यंत तुमचं धन शुद्ध होत
नाही, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी कमवा. अरे 100 रुपये जर कमवत असाल तुम्ही, त्यातले कमीत कमी 70 रुपये तुमच्या संसारासाठी ठेवा, पण 30 रुपये तरी तुम्ही गायीसाठी काढा, 30 रुपये अन्नदानासाठी काढा, 30 रुपये गोरगरिबाच्या सेवेसाठी काढा. त्यावेळेस ते 70 तुम्हाला पचल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर 100ही खायला लागले, मंदिरातलं बी खायला लागले, तर तुम्हाला रोग झाल्याशिवाय राहणार नाही. कुठं खाऊ हे तर कळलं पाहिजेत ना महाराज लोकांना. मंदिरात लोकांना लिहावं लागतं चोरायपासून सावध राहतं. याच्यापेक्षा अजून काय वाईट दिवस यायला पाहिजे तुम्हाला या देशावर. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, माणसानं देवाचं खाऊ नये बरं. ज्यांनी देवाचं खाल्लं त्यांची परिस्थिती खूप कठीण आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, दिलं पाहिजेत ना. हस्तश भूषणम दानम. पूर्वी लोक विहिरीतला गाळ काढायचे. जुने लोक विहिरीतला गाळ का काढत होते? त्या पाण्याला गोडवा यावं म्हणून. बरोबर आहे का नाही? पाणी तर होतच, पण अजून जर त्या पाण्याला गोडवा येण्यासाठी लोक काय करायचे? विहिरीतला काय काढायचे? गाळ. तसं तुमचं धन जे आहे, त्या धनातला गाळ काढणं म्हणजे काय? सप्ताहाला मदत करणं. धनातला गाळ काढणं म्हणजे काय? अन्नदान करणं. अरे गोरगरिबाला मदत करणं. अरे स्वतःच्या संसारासाठी तर तुमच्यापेक्षा कुत्रे मांजरं चांगलं जगतात. तुम्ही संसार करता, यात काय नवले? तुम्हाला फक्त 2च शेंबडे पोरं आहे. कुत्र्याला एका टायमाला 4-4, 15-15 पिले होतात. मग कुत्र्याचं आधार कार्ड आहे का हो? कुत्र्याला नरेंद्र मोदीचे 2000 रुपये भेटतात का? कुत्र्याला तुमच्यासारखे 2-4 रुपये किलोचे गहू भेटतात का? नाही. मग एका टायमाला 15 पोरायचा सांभाळ करताना ते करतं का नाही? तुमच्यापेक्षा चांगलं करतंय. तुमच्याकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, बापाची प्रॉपर्टी राहण्यासाठी. अरे त्याला राहायला घर नाहीये. कुत्र्याला राहायला घर नाहीये, बँक बॅलन्स नाही, आधार नाहीये, पॅन नाही, कोणती सबसिडी नाहीये, तरी सुद्धा 15 लेकरायचं संगोपन करतं. मग तुम्ही तुमच्या 2 लेकरायला शिकवता, मोठं करता, काही उपकार नाहीये. स्वतःचा विचार तर कुत्रे मांजरं सुद्धा आपल्यापेक्षा चांगलं करतात, पण दुसऱ्याचा जो विचार करेल ना महाराज, त्याला खरा माणूस समजा. आज ज्यांची जयंती आहे महात्मा ज्योतिबा फुले. कोणाची जयंती आज? महात्मा ज्योतिबा फुले. का तुम्ही त्यांची जयंती साजरी करता? मग त्यांनी स्वतःसाठी जगले असते, त्याची जयंती झाली असती? अजिबात नाही. अख्खं जीवन या महाराष्ट्राच्या लोकांच्या हितासाठी, गोर गरीब मुलं शिकले पाहिजेत याच्यासाठी ज्यांनी अनोहात प्रयत्न केला. म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा महाराष्ट्र त्यांची एवढ्या आनंदात जयंती साजरी करतोय. म्हणून सर्वांनी लक्ष देऊन ऐका. हस्तस्य भूषणम दानम. पायाचं भूषण काय आहे? धाब्यावर जाणं. पायाचं भूषण काय नाही? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तब तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. म्हणून जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत तुकोबराय सांगतात, पंढरी सी जा रे आजानो संसारा, पंढरी सी जा रे आजानो संसारा, पंढरी सी जा रे आजानो संसारा, पंढरी सी जा रे आजानो संसारा. दिनाचा भगवंताचं रूप पाहून घ्या. 1. जोपर्यंत कान चांगले तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. 2. जोपर्यंत वाणी चांगली तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घ्या. 3. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत देवाला दान देऊन घ्या. 4. आणि जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. हे आहे तोपर्यंत करा. याच्यातल्या एखादी इंद्रियानं राजीनामा द्याला ना महाराज, कठीण आहे बरं. तुम्हाला मी खरं सांगतो, 1.5 नाही 2 लाखाचा आयफोन घ्या, त्याचं सॉफ्टवेअर खराब होऊ द्या, मार्केटमध्ये त्याचं सॉफ्टवेअर भेटेल. पण शरीर रूपी मोबाईल एवढा अवघड आहे महाराज, याचं जर सॉफ्टवेअर खराब झालं ना तर मार्केटमध्ये भेटत नाही बरं. 1-2 कोटी रुपये द्यायला तयार आहे लोक. किडनी मॅच होत नाहीये. ज्यांचे डोळे गेले त्यांना भेटत नाहीये. अरे कधीतरी ज्यांना एकदम सर्व इंद्रिय चांगले आहे ना, अशा लोकांनी एखाद्या पॅरेलाइज झालेल्या माणसाजवळ जाऊन बसा 10 मिनिटं, त्याची परिस्थिती पहा. एखादा अपघातामध्ये एखाद्याचा पाय गेला असेल, एखाद्याचा हात गेला असेल, अशा माणसाजवळ जाऊन बसा ना. विचार करा, अपघातामध्ये त्याचा पाय गेलाय, त्याचा हात गेलाय, त्याला एवढं मोठं दुःख झालं,
आपले हातही चांगले ना आपले पायही चांगले, मग देवाचं चिंतन करा. एखाद्या इंद्रियाने जरी राजीनामा द्याला तर लय फजिती होती. मी तर नेहमी सांगतो 10 इंद्रिय 11 मन आहे. किती आहे? 10 इंद्रिय 11 मन. हे सगळे इंद्रिय निकामी झाले तरी चालते, पण कानपूर लाईन नाही बंद झाली पाहिजेत महाराज. सगळ्यात चांगलं खातं म्हणजे कानपूर लाईनचं आहे. त्यांनी जर का राजीनामा द्याला तर एवढं अवघड आहे. आपण म्हणा हो चला कीर्तनाला, ते म्हणतात आता जेवण झालं, एवढा फरक आहे. अगोदर म्हणलं हो कोणाच कीर्तन आहे, ते म्हणतात झाला काकडा. इतकं कठीण ताळ आहे बरं महाराज. एक धनगर समाजाचा माणूस मेंढ्या चालण्यासाठी जंगलात गेला. 400-500 मेंढ्या होत्या. हिवाळ्याचे दिवस होते. भूक लागली, काय करावं कसं करावं, घरून न्यायरी आणलेली नव्हती. मग 2-3 मेंढ्यांचं दूध काढलं, दूध गरम केलं, त्यात थोडी साखर टाकली आणि पिली. सुस्तावला तो. एवढी गार झोप लागली आंब्याच्या झाडाखाली की संध्याकाळी 8 वाजले तरी उठेना. उठून पाहिलं, संध्याकाळ झाली, काय करावं कसं करावं, जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला. माझ्या मेंढ्या कुठं असतील, माझ्या मेंढ्या कुठं असेल. पण धनगर हुशार होता, म्हणजे रात्री जर आपण पाहायला गेलो तर आपल्या मेंढ्या सापडणार. सकाळी 5 वाजता उठला आणि ज्याला भेटेल त्याला विचारू लागला, ओ दादा, ओ माऊली, 400 मेंढ्या हो माझ्या, त्या मेंढ्यावरच माझं घर संसार आहे, माझ्या लेकरायचं लग्न आहे. माझ्या मेंढ्या पाहिल्या का तुम्ही? कोणालाच माहित नव्हत्या. एक मनुष्य सकाळी सकाळी ज्वारी राखत होता. पक्षी मारण्यासाठी पहिलं एक गोफण राहायची. काय राहायची? गोफण. ती गोफण अशी फिरवली की पक्षी उडून जातात. याने विचारलं, का हो दादा, अहो माझ्या मेंढ्या पाहिल्या का तुम्ही? आता ते बिचारा काही बोललं नाही, पण त्यानं दक्षिण दिशेला गोफण फिरवली. याला वाटलं नक्की माझ्या मेंढ्या तिकडे गेल्या. हा पाहायला गेला, मेंढ्या सापडल्या. आनंद झाला धनगराला. रडायला लागला धनगर, ओ दादा, माझ्या 400 मेंढ्या सापडून दिल्या हो, माझा संसार होता या मेंढ्यावर. एक मेंढी होती, त्या मेंढ्यामध्ये गब्बूच्या गब्बू 20,000ची मेंढी, एवढी सुंदर. हा म्हणलाय बघा 400 मेंढ्या सापडून दिल्या ना तुम्ही, त्याबद्दल मी तुम्हाला एक माझी मेंढी बक्षीस देतोय. ज्या माणसाला हा बोलत होता तो मनुष्य 62% बहिरा होता. किती टक्के? 62. तो म्हणला, मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतोय, मी काही तुमची मेंढी मोडली? हा म्हणायचा भेट देतोय, तो म्हणायचा मोडली नाही. दोघायचा एवढा वाद चालला. हा म्हणायचा भेट देतो, तो म्हणायचा मोडली नाही. एक मनुष्य घोड्यावर चालला होता. धनगराने आवाज दिला, ओ दादा इकडे या. घोड्यावरचा सदग्रस्त गेल्यानंतर धनगर समाजाचा माणूस सांगू लागला, ओ ऐका ना, 400 मेंढ्या सापडून दिल्या मी यांनी माझ्या, त्याबद्दल यांना एक माझ्या मेंढ्यातली सगळ्यात सुंदर मेंढी बक्षीस देतोय. हा म्हणला, मी सकाळी 6 वाजेपासून मेंढी ज्वारी राखतोय, मी यांची मेंढी मोडली नाही. ज्या माणसाला घोड्यावाल्याला बोलवलं होतं तो 85% बहिरा होता. तो म्हणला, हा घोड्या माझ्या मालकीचा आहे, मी तुमच्या दोघांच्या बापाला देणार नाही. किती मोठा वाद आहे. हा म्हणायचा बक्षीस देतोय, तो म्हणतो मोडली नाही. हा म्हणायचा घोडा माझ्या बापाचा आहे, तुमच्या दोघांना देणार नाही. तिघांनी वाद सुरू केला, कसं करावं काय करावं. पूर्वी तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते, पहिले जुनी गावात पाटील लोक राहायची आणि ते गावातला झगडा मिटवायची. यांनी ठरवलं धनगराने, चला आता आपण गावाच्या पाटलाकडे जाऊ. बरं, गावाच्या पाटलानं पहिला चेक उद्योग करून ठेवला होता. गावाच्या पाटलाला 2 बायका होत्या. दोघीचं काहीतरी भांडण झाल्यामुळं अशा हाणल्या बायका पाटलानं आणि दोघीला घराच्या बाहेर काढून दिलं. येऊ नका म्हणे माझ्या घरात. सगळं गाव पाटलाला म्हणायचं, पाटील बायका घरात घ्या. सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन सगळे म्हणायचे, पाटील बायका घरात घ्या. पाटील म्हणे, काही झालं तरी चालतं, मी माझ्या बायका घरात घेणार नाही. तितक्या ते 3 जण गेले. पाटलाचा पारा 140च्या पुढे होता आणि हे 3 जण म्हणू लागले, ओ पाटील, गावचे पाटील आहे तुम्ही, आमचा न्याय निवाडा करा. काय झालं? यांनी माझ्या 400 मेंढ्या सापडून दिल्याबद्दल यांना एक मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणला, पाटील मी यांची मेंढी मोडली नाही. तिसरा म्हणला, हा ओ पाटील, तुम्हाला माहिती आहे आम्ही खानदानी लोक आहे, आमच्याकडे पहिल्यापासून घोडे ठेवतात लोक. हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी दोघांच्या बापाला देणार नाही. ज्या पाटलाला हे सांगत होते तो पाटील 140% बहिरा होता डायरेक्ट. तो म्हणला, पुणे जिल्हा जरी तुम्ही माझ्या घरी आणला तरी मी माझ्या बायका घरात घेणार नाही. फक्त एका इंद्रियाने राजीनामा दिलाय. कोणता? एका इंद्रियाने राजीनामा दिला तर एवढा अवघड आहे महाराज. बाकीचं जर काही झालं तर किती कठीण आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, इंद्रियाला सवय लावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. सर्वात घातक जर जगात काय असेल तर मन आहे. म्हणून मनाच्या मागे इंद्रियाने जायचं नाहीये. उन्हाळ्याचे दिवस होते, एका माणसाने शेतामध्ये हापूस आंबे लावले होते. कोणते आंबे? हापूस आंबे. तो बी पार रत्नागिरीचा 1 नंबरचा आंबा. नुसता सुगंध जरी आला तरी माणसाचं पोट भरलं एवढा सुंदर आंबा. आणि आंबा पाडाला लागलाय. कशाला लागलाय? पाडाला लागलाय. एक मनुष्य रस्त्याने जात असताना आंबा पाहिला, पिवळा धमक आंबा. त्याचा वास आल्यानंतर त्याला आंबा खायची इच्छा झाली. लक्ष देऊन कीर्तन ऐका. आंबा खाण्याची इच्छा मनाला झाली का तोंडाला झाली? हो, कोणाला झाली? मनाला. मनाला इच्छा झाल्यानंतर मनाने पायाला सांगितलं आपल्याला आंबे खायचे. पाय म्हणले, हो मन देवा, अहो त्यानं काट्याचं कंपाऊंड केलेलं, बाकी नको सांगू, उडी मार.
मनानं कोणाला उडी मारायला लावली पायाला, पायानं उडी मारली, आंब्याच्या बगीच्यामध्ये गेले, पायाचं काम संपलं, मनानं हाताला सांगितलं "ओय, उचल दगड", दगड उचलला. कोणी उचलला? लक्ष देऊन ऐका. आंबे खायची इच्छा मनाला झाली, घेऊन कोण गेले? पाय. दगड उचलला, सांगितलं मार दगड, दंदिशी दगड फेकून मारला, 2 पाडाला लागलेले आंबे खाली पडले. संपलं उदाहरण. लक्ष देऊन ऐका. आंबे खायची इच्छा कोणाला झाली? घेऊन कोण गेले? आंबा पाडला कोणी? हाताने. खाल्ला कोणी? चव कोणी घेतली? तोंड चव नाही घेत, जीव चव कोण घेत? आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे, कशाला कळतं? बरं कोणाला वाटलं? कोणाला वाटलं? पोटाला बरं वाटलं. मनाला बरं वाटलं, पोटाला नाही. पोटाला काय कळतं? हे चरबी, त्याला काय कळतं? बरं कोणाला वाटलं? मनाला. कोणाला वाटलं? मनाला. आणि कारण नसताना त्या बगीच्याचा मालक आला. आंबा खाल्ल्यानंतर बगीच्याचा मालक आला, कारण नसताना त्या पाठीने मार खाल्ला. तिचा बिचारायचा काय दोष हो? तिनं आंबा पाहिला होता का? तिनं चव घेतली होती का? मग तिनं काय केलं? फक्त ती कोणाच्या संगतीत गेली? मनाच्या संगतीत गेली. म्हणून या मनावर विजय मिळवणं पाहिजे तेवढं सोपं नाही. एक भक्त राधा राणीला सांगतो किती गोडे पहा. ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तो भक्त राधा राणीला सांगतो, राधे ये मन बड़ा चंचल है हो, कैसे तेरा भजन करूं. काय म्हणतोय तो? ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. म्हणून जगात सर्वात चंचल जर काय असेल तर मन आहे, आणि त्या मनाचा राजा जर कोण असेल तर माझा देव आहे. कोण आहे? त्या मनाचा राजा कोण आहे? देव आहे. आणि त्या देवाला नाथ बाबा विनंती करतात अभंगाचं पहिलं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे
होतात असं नाही. गोविंद गोविंद म्हणाला मनाला गलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. माझ्या मनाला गोछंद, महाराज सांगतात नित्य गोविंद गोविंद. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. संसारामध्ये किती जरी मन तुमचं झालं, तुम्हाला नाही वाटत संसारामध्ये कधी मनुष्य परिपूर्ण होईल. कारण संसारामध्ये नित्य नवीन विषय दररोजचा माणसाला. काय नित्य नवीन विषय आहे. कितीही भारी गाडी घ्या, तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडे दिसली की तुमचा संसाराचा आनंद मावळतो. कितीही भारी ड्रेस घाला, तुमच्यापेक्षा दुसऱ्याच्या अंगावर दिसला की तुमचा आनंद मावळतो, म्हणजे मावळतो. संसाराचा आनंद, संसाराचे विषय नित्य नूतने. अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर अग्नी शांत होत नाही महाराज. अग्नी काय होतो? पगळतो. का पगळतो का वाढतो? अग्नी तूप टाकल्यानंतर काय होतो? अग्नी कमी होतो का वाढतो? तसं संसाराचे विषय आतापर्यंत कोण परिपूर्ण झाले नाही. म्हणून माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, तुमच्या मनाला काय करा, भगवंताची काय लावा, सवय लावा. आई करे जना तुझ्या सुहिताच्या, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ठीक आहे नाथ बाबा, मी जर तुमचं मन स्थिर केलं, अजून काय अपेक्षा आहे तुमची? नाथ बाबा सांगतात नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. दोन गोष्टी या अभंगातल्या सगळ्यात महत्वाच्या आहे. नामस्मरण घडो आणि संत समागम. या दोन गोष्टी माणसाच्या उद्धाराला कारण आहे. जीवनामध्ये पहिली गोष्ट नामस्मरण घडलं पाहिजेत. एक, आपण सप्त्याला नावच काय देतोय महाराज? अखंड हरिनाम सप्ताह. पण आपला खंड सप्ताह असतो महाराज, बरोबर आहे की नाही? सकाळी एकदा काकडा संपला की हरिपाठापर्यंत मंदिराकडे कोणी जात आणि नाव दिलं असतं अखंड हरिनाम सप्ताह. लक्ष देऊन ऐका ना महाराज. नामस्मरण जीवनामध्ये जर नाही घडलं, 7 दिवस आपण एवढा मोठा सप्ताह ठेवतो. पूर्वीचे हे राहायचे, विणे राहायचे. काय राहायचे? विणे. 24 तास पारा राहायचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुमच्या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही आळंदीला आलो त्यावेळेस आम्हाला गायन जमत नव्हतं, पकवाय जमत नव्हतं, त्यावेळेस काय करायचा? पारा करायचा. पाऱ्याला 400 रुपये द्यायचे. किती? 400. सकाळी 2 तास पारा आणि संध्याकाळी 2 तास पारा. सगळ्या सप्त्यामध्ये सर्वात मोठी सेवा जर कोणती असेल तर पाऱ्याची. पण पाऱ्याला लोक सापडत नाही. ज्याचा पार आहे तो मोबाईल करून बंद ज्याचा पार आहे तो काय करतो? मोबाईल बंद करून झोपतो. ऐका, अशी विनंती करावी लागते. अमुक अमुक यांचा पार आहे, त्याने लवकर, तो डायरेक्ट मोबाईल बंद करून ठेवतो, डायरेक्ट कुठं झोपतो काही कळत नाहीये. सर्वात मोठी जी सेवा आहे त्या सेवेचा तुम्हालाही कंटाळा आहे, मलाही कंटाळा आहे. पंक्तीमध्ये जेवढं लोकांना गुलाबजाम वाढवण्यात मजा आहे, तेवढी पत्तरवाळ्या उचलण्यात. पण जेवढ्या पुण्य पत्तरवाळ्या उचलण्यात आहे, तेवढे गुलाबजाम वाढण्यामध्ये अजिबात नाहीये. म्हणून सप्त्यातली सगळ्यात मोठी सेवा जर कोणती असेल तर विण्याचा पार आहे महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून नामस्मरण घडो. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण करा. करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. सकळांच्या पाया माझे दंडवत, कराल ते हित सत्य करा. बाकी काहीच करू नका, देवाचं चिंतन करा. आणि देवाचं चिंतन केलं की दुसरं काही करायची गरज नाही महाराज. ना या जगातलं सगळ्यात मोठं जर सोपं साधन काय असेल तर ते फक्त भक्तिपंत बहु सोपा. कुठं जाण्याची गरज नाही ना. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी, ए शबरी, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको. जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. कोण देणार आहे? त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. बगिया में जाऊंगी मैं, कलियां चून लाऊंगी, हार बनाऊंगी मैं, गले पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा,
मेरे प्यारे नैनों का आवन होगा, आएगे रघुबीर जब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नयनों का आवन होगा. किती वर्ष वाट पाहिली हो, किती. तुम्हाला तर असं वाटतं एक सप्ताह झाला म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एक काकाची वारी केली म्हणजे देव आपल्या घरी डायरेक्ट काय राहायला पाहिजे. एवढा परमार्थ आपला प्रेमाचा आहे का. म्हणून महाराज देवासाठी काहीतरी कालावधी घालावा लागतो. न लगती सायाचं जावे वनांतरा, सुखे येतो घरा ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. किती प्रमाण द्यायचे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नाथ बाबाच्या शब्दात तर एवढी सबसिडी नाथ बाबाने दिली, ऐका. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ बाबाने किती गोड सांगितलं. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, हीच माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा, कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार, नका गुंतू विषय कामा. अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. आज जेवढ्या काही माझ्या माता मावले या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, जेवढे काही वडीलधारी मंडळी माझी उपस्थित आहे, त्यांना मी एक वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून विनंती करतोय. अगदी 2 दिवस झाले गुढीपाडवा झाला, नवीन हिंदू वर्षामध्ये आपण सर्व मंडळीने पदार्पण केलंय. तुम्हाला सप्ताह जर सार्थक व्हावं वाटत असेल तर प्रत्येक आलेल्या माता माऊलीने, प्रत्येक माणसाने उद्यापासून न चुकता कमीत कमी 11 माळी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. आपला सप्ताह सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर कहा गए थे तो कहा नाही, और क्या लाया तो कुछ नाही. अजिबात नाहीये. 10 15 लाख रुपये सप्त्याचे खर्च करण्यापेक्षा सप्ताह नाही केला तरी चालतो. मी या मताचा महाराज आहे. सप्ताह तुमच्याने माझ्या परिवर्तनासाठी आहे. सप्ताहामध्ये आल्यानंतर अंतकरणातले विकार नष्ट झाले पाहिजेत. सप्ताहात आल्यानंतर जातीवाद नष्ट झाला पाहिजेत. सप्ताहात आल्यानंतर राजकारण संपलं पाहिजे का राजकारण वाढलं पाहिजे. सप्ताहामध्ये आल्यानंतर राजकारण वाढलं पाहिजेत का संपलं पाहिजेत. उलट सप्ताहामध्ये राजकारण जास्त व्हायला लागलं. सप्ताहात जर राजकारण करायचं असेल तर सप्ते नाही केले तरी चालतात. सप्त्यामध्ये जर जातीवाद करायचा असेल तर सप्ताह नाही केला तरी चालतो. सप्ताहामध्ये द्वेष करायचा असेल, सप्ताहामध्ये जर लोकांची निंदा करायची असेल तर सप्ताह नाही केला तरी चालतो. अरे अन्नक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्री वनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेप भवती. अनेक ठिकाणी केलेलं पाप तुमचं तीर्थाच्या ठिकाणी धुवून जाईल, आणि तीर्थाच्या ठिकाणी केलेलं भिवरीत केलेलं सासवडमध्ये जाईल धुवून सोपान काकाजवळ. आणि आता सासवडमध्ये जर पाप केलं मग कुठं धुसाल. जेजुरीत. तीर्थाच्या ठिकाणी केलेलं पाप तुमच्या बापाच्या बापाला सुद्धा धुता येणार नाहीये. म्हणून सर्वांच्या उद्धारासाठी साधू संतांनी जो खटाटोप केलेला आहे तो म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून नामस्मरण घडो. नामस्मरण जीवनामध्ये घडलं पाहिजे. 5 मिनिटं झाले, 2 मिनिटं झाले की सर्व कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल घेतात. म्हणजे आम्हाला आठवत नाही म्हणून घेतो का मी, कविश्रांती मिळवा म्हणून. तुम्ही झोपलेले सावध करण्यासाठी विठ्ठल विठ्ठल भजने. महाराज नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळी जगाचा मालक नाचत होता. नामदेव कीर्तन करी
पुढे देवनाचे पांडुरंग नुसता नाचत होता असं नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. एवढा नाचायचा महाराज की नाचता नाचता पांडुरंगाचा पितांबर कधी गळून जायचं काही कळत नाही. एक नामदेवराय होते आणि एक आम्ही. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता, आम्ही काल्याच्या कीर्तन करतो तरी लोक झोपतात. ही ताकद आहे आमची. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एक माय माऊली माझ्या समोर कीर्तनाला बसलेली होती. कीर्तन संपल्यानंतर जवळ आली, माझ्या गालावरून हात फिरवला, म्हणे पुरुषू. म्हणलं काय गाई, किती गोड कीर्तन करतोस माय. मला खूप बरं वाटलं. म्हणलं आपल्या आईपेक्षा जास्त वर्णन केलं ना. मी त्या आईला म्हणलं माय तुला काय आवडलं ग माझ्या कीर्तनातलं. ती म्हणे भाऊ मी काय शाळेत गेलेली आहे का, मला काही उजळणी जमती, अनपड बाई म्हणे, पण मला एवढं कळतं म्हणे बाळा की तुझ्यासारखा कीर्तनकार दुसरा नाही म्हणे महाराष्ट्रात कोणी. मग तर माझी छाती 57च्या पुढे गेली. लोकांची 56 माझी 1 वाढली अजून. बाबा एवढं काय आवडलं इलं. मला म्हणू लागली भाऊ मी अनेक महाराज लोकांचे कीर्तन काय पाहिले पण तुझ्यासारखा महाराज नाही म्हणे. मग मी म्हणलं आई तुला नेमकं माझं गायन आवडतं, बोलणं आवडतं, नेमकं काय आवडतं ग. काहीच कळत नाही म्हणे भाऊ, पण तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिला नाही. 5 ते 10 मिनिटं म्हातारीनं वर्णन केलं. मी म्हातारीच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणलं म्हातारे खरं सांग ना तुला माझं काय आवडलं. म्हणे भाऊ खरं सांगू का. हो म्हणलं खरंच सांग. म्हणे खरं सांगू का. अहो म्हणलं खरंच सांग ना. म्हणे भाऊ घरी 2-2 गोळ्या घेऊन झोप येत नाही म्हणे मला. या माऊली घरी 2-2 गोळ्या घेऊन झोप येत नाही. तू काय सुंदर कीर्तन करतो रे. नुसतं रूप पाहत आलोचनी म्हणल्याबरोबर मी घोरायला लागली म्हणे. पहा नुसतं रूप पाहता लोचनी म्हणल्याबरोबर मी घोरायला लागले. नामदेव कीर्तन करी देवनाचे पांडुरंग, आम्ही कीर्तन करी चालू कीर्तनात चोपदार पडी. ही ताकद आहे आमची महाराज. चालू कीर्तनात चोपदार झोपतो. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. साधूची संगती तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. म्हणून साधूची इच्छा जरी नसली तरी साधूच्या जवळ जात जा. का तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलू दातारा. अरे साधू संतांच्या दारातलं कुत्र जरी झालं तरी महाराज तुकोबराय त्याचा फायदा सांगतात. किती गोडे पहा. तेथे राम नाम होईल श्रवण, 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 तेथे राम नाम होईल श्रवण. घडला उच्चिष्टाचे, घडला उच्चिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडला साधू संतांच्या संगतीचा फायदा पहा. तेथे राम नाम होईल श्रवण. संत संगतीतले 3 गुण सांगतो. संत संगत में 3 गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले और अंत वैकुंठ जाओ. तुम्ही पंढरपूरच्या वारीत जाणारे लोक आहात, सोपन काकाच्या सोहळ्यासोबत जाणारे लोक आहात. महाराज किती सेवा करतात तो लोक. आपलं नुसतं ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. काय मजा आहे का महाराज. ज्याला घरात एसी झोपत, ज्याला घरात एसी झोपत नाही ते दगडात झोपतंय. कशावर झोपतंय. दगडात. ना कधी त्याला ऊन लागत ना कधी त्याला पाऊस येत. काय महाराज ताकद आहे माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची.
प्रस्थानच्या दिवशी वजन मोजायचं आणि वाखरीला वजन मोजायचं. प्रस्थानच्या दिवशी वजन मोजायचं आणि वाखरीला वजन मोजायचं. कमीत कमी 7 किलो तर वाढतच महाराज. अहो घरी महाराज एवढा मान आहे का तुम्हाला? तुम्ही गेले की लोक म्हणतात माऊली ओ माऊली या हो जेवायला. एवढं तो तुमचा आणि माझा अधिकार नाही. ते ज्ञानोबराय तुकोबराय करून ठेवले तुमच्याने माझ्यासाठी. म्हणून संगती पंगती देवा सवे घडे. साधूची संगतही चांगली आणि साधूची पुढाऱ्याची संगत चांगली. पैसे भेटतो खायला, कामं भेटतात, गिट्टी भेटतात, रोड भेटतात, काय नाही भरपूर काही भेटतं. कोणाचं घरकुल भेटतं नाही, कोणाचं भेटलं तर 12-13 हजार रुपयाची गोरगरिबाची संडास का होईना खायला भेटतीच मला. तो फायदा आहे पुढाऱ्याच्या संगतीतला. पण संगत जरी पुढाऱ्याची असली तरी पंगत धाब्याची असते ना महाराज. दररोज नवीन धाबा, रोज नवीन धाबा. आता धाब्यावर आठवलंय माऊली धाब्याचे सुद्धा मालक आलेले आहे. पण तो धाबा नसून ती वारकऱ्यांची एक शाखा आहे बरं महाराज आमची माऊली धाबा. तुम्ही गेले असं ना जेजुरीला जाताना, वा वा वा, कभी आओ कभी जाओ. कोणताही वारकरी गेला महाराज की तिथून बिना जेवणाचा जात नाही. ते नाव फक्त धाबा टाकलेलं आहे. मला वाटतं ते वारकऱ्यांसाठी अन्न क्षेत्रच म्हणलं तर काही वाव कसं होणार. कोणी जातो मी कमी पैशात कितीही खा. आणि माऊली धाबा प्रसिद्ध आहे महाराज. बरोबर आहे का नाही? धाबावाले आले म्हणून धाबा आठवला. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. संगती पंगती देवा सवे घडे. म्हणून महाराज सांगतात नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा